रामराम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. वाल्मिक कराड हा सरेंडर झाल्यानंतर त्याला केज पोलीस स्टेशनला नेल्यानंतर युक्तिवाद काय झाला वाल्मिक कराडच्या वकिलाकडून केला की तुम्हाला शॉक बसेल. त्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. रामराम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. वाल्मिक कराडला अटक झालेली नाही, सरेंडर झालेलं आहे आणि त्याच्यानंतर 14 दिवसाची CID कस्टडी मिळालेली आहे. ठीक आहे. आता ह्याला ठेवलेलं आहे बीड पोलीस स्टेशनमध्ये आणि या पोलीस स्टेशनमध्ये रोहित पवारांनी एक गंभीर आरोप केलेला आहे आणि धक्कादायक माहिती दिलेली आहे. त्यांनी ट्विट केलेले, म्हणजे एक्सवरती त्यांनी आपली पोस्ट शेअर केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं बोललं आहे की त्या पोलीस स्टेशनला 5 सुसज्ज बेडची व्यवस्था करण्यात आलेली. पण ती बेडची व्यवस्था कोणासाठी करण्यात आलेली, तर पोलिसांकडून त्यांना असं म्हणजे सगळ्यांना सांगण्यात आलेलं आहे की पोलीस स्टेशनच्या स्टाफसाठी त्या बेडची व्यवस्था करण्यात आलेली. त्याच्यावरती रोहित पवारांनी असं सांगितलं की म्हणजे त्यांनी पूर्ण हे केलेलं आहे. रोहित पवारांनी सांगितलं की जर हे पोलिसांच्या स्टाफसाठी असेल, म्हणजे पोलीस स्टेशनच्या स्टाफसाठी ही बेडची व्यवस्था असेल, तर वाल्मिक कराड ज्या पोलीस स्टेशनला थांबलेलं आहे त्याच पोलीस स्टेशनला स्टाफसाठी आत्ताच बेड आणून द्यायची गरज काय होती. आणि जर राज्य शासनाला इतकीच पोलिसांची काळजी असेल तर इतर राज्यातल्या जिथं म्हणजे पूर्ण राज्यभरामध्ये जेवढे पोलीस स्टेशन आहेत आणि ज्या पोलीस स्टेशनला बेडची कमतरता आहे त्या पोलीस स्टेशनला देखील तुम्ही बेडची व्यवस्था कधी करणार आहात. ह्याचा अर्थ एक डाऊटफुल असा आहे की वाल्मिक कराड ज्या पोलीस स्टेशनला थांबलेलं आहे त्या ठिकाणी सुसज्ज बेडची व्यवस्था करून वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट देण्याची तयारी तर सुरू नाही आहे ना, असं संशय जनतेमध्ये सध्या सुरू होते. ह्या सुसज्ज बेडची काय स्टोरी आहे आपण माहिती घेऊ प्रॉपर आणि त्याच्याबद्दल तुम्हाला नक्की कमेंट करून व्हिडिओ बनवून सांगू. ठीक आहे. पण तोपर्यंत तुम्ही सांगा की हे ज्या पोलीस स्टेशनला वाल्मिक कराडला ठेवलेलं आहे कस्टडीमध्ये, त्या पोलीस स्टेशनला 5 बेड हे कशासाठी आणले गेलेत असावेत. कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. जय शिवराय, जय मल्हार.